शहादा येथील शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांनी शहर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजितदादा पाटील यांना शहर विकासासंदर्भात निवेदन दिलं आहे। या निवेदनात शहादा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार बांधण्यात यावे, तसेच शहादा शहराच्या पूर्व दिशेला नवीन स्मशानभूमी उभारण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। तसेच शहरातील सर्व महापुरुषांच्या स्मारकांना छत्री किंवा छत बांधून सुशोभीकरण करावे। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहादा शहरातील प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच शहरात वाढलेल्या मोकाट गोवंश व कुत्र्यांचा बंदोबस्त तात्काळ करण्यात यावा अशा विविध नागरिक हिताच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत। या निवेदनावर शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांच्यासह पत्रकार ऋषभ अग्रवाल, सुपडू खेडकर, मनोज जैन, राजरत्न बिरारे, मनोज सोनवणे, अभय जैन, जगदीश पाटील, प्रवीण सेंदाणे, गुलाब सुतार, गोपाल कोळी, विजय महाले, हितेंद्र वर्मा, जगदीश ठाकरे, अंकुश लोहार, लव लोहार, स्वरूप लुंकड, ॲडव्होकेट भोजेंद्र शिंदे, मुकेश इंगळे, राज बाशिंगे, निखिल चव्हाण, दिलीप पवार, किशन अहिरे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। शहराच्या विकासासाठी संबंधित या मागण्यांकडे नगरपालिकेने सकारात्मक दृष्टीने पाहून योग्य ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संतोष आखडमल, शहादा। ओके। जय महाराष्ट्र। आज शिवसेना पक्षाकडनं माननीय नगराध्यक्ष अभिजितदादा पाटील यांना निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनामध्ये आम्ही 5 विषय प्रामुख्याने घेतलेले आहेत। शहादा शहरामध्ये प्रवेश करताना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी एक प्रवेशद्वार बनवणे, डोंगरगाव रस्त्यावर देखील प्रवेश करताना त्या ठिकाणी एक प्रवेशद्वार बनवणे आणि तदनंतर खेतिया रस्ता या ठिकाणी एक प्रवेशद्वार बनवणे, असे 3 ठिकाणी शहादा शहरामध्ये प्रवेशद्वार बनवणे। यासोबत शहरामध्ये वाढती गुन्हेगारी आणि चोरीचं प्रमाण हे अधिक वाढले असल्याने शहरातील प्रमुख चौकांमध्ये CCTV कॅमेरे बसवणे, जेणेकरून या वाढत्या गुन्हेगारीला आणि चोरीच्या प्रमाणाला कुठंतरी आळा बसेल। शहरामध्ये प्रमुख रस्त्यांवर मोकाट गुरांचं आणि कॉलनीमध्ये जे मोकाट कुत्रे आहेत यांचा देखील तात्काळ बंदोबस्त करणे। त्यावर नगराध्यक्ष महोदयांनी आम्हाला सांगितलं की मोकाट कुत्रे जे आहेत त्यांच्यासाठी ॲनिमल रूम बांधली जात आहे, त्यांच्यावर जे उपायकारक म्हणून जे डॉक्टरांची नेमणूक देखील होणार आहे। फक्त राहिला आहे मोकाट गुरांचा जो प्रश्न, तो देखील आम्ही तात्काळ या ठिकाणी निवाळा करण्याचा प्रयत्न करू। सोबत शहादा शहराची वाढती लोकसंख्या जवळपास 80,000 ते 1 लाखाच्या दरम्यान असू शकते आणि एवढ्या मोठ्या शहरामध्ये केवळ एकच स्मशानभूमी असल्याने एखाद्या वेळेस आपत्कालीनमध्ये प्रेत देखील त्या ठिकाणी वेटिंग ठेवावं लागतं आणि त्या ठिकाणी तात्काळ ठेवावं लागणे असल्यामुळे त्या प्रेताची देखील हेळसांड होते। म्हणून आम्ही आजच्या मागणीमध्ये शहराच्या पूर्व बाजूस एक नवीन स्मशानभूमी त्या ठिकाणी बांधावी, जेणेकरून त्या कोपऱ्यातनं ह्या कोपऱ्यात येण्यासाठी देखील प्रेत घेऊन येणारा जे शोकाकुल बंधू असतात त्यांना देखील खूप त्रास होतो। म्हणून नवीन स्मशानभूमी पूर्व बाजूस बांधावी। सोबत शहादा शहरामध्ये जेवढेही स्मारक आहेत महापुरुषांचे, त्या महापुरुषांच्या डोक्यावरती छत किंवा छत्री त्या ठिकाणी लावावी आणि त्यांचं सुशोभीकरण अधिक गतीने वाढवावं अशा आम्ही 5 मागणी नगराध्यक्ष महोदयांजवळ केलेल्या आहेत। त्यांनी म्हटलं की येत्या JBला काही विषय घेतले जाणार नाहीत, कारण त्यांचा अजेंडा निघालेला आहे, पण पुढच्या JBमध्ये हे विषय घेतले जातील आणि जे विषय आज हाताळता येतील ते तात्काळ हाताळल्या जातील असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी शब्द दिलेला आहे। शिवसैनिक त्यांच्या आश्वासनाने या ठिकाणी समाधानी झालेले आहेत। याची पूर्तता जर त्यांनी लवकरात लवकर केली नाही तर या ठिकाणी शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल।